मुलांनो, आज मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे वर्तमानाचा आनंद. एक भिकारी असतो. दुपारची वेळ झालेली असते. बिचारा भीक मागून आलेला असतो आणि त्या भीक मागताना कोणीतरी त्याला आपली भाजी भाकरी दिलेली असते आणि ती भाजी भाकरी घेऊन तो रस्त्याच्या कडेला निवांत एका झाडाखाली ते आपलं गाठोडं सोडतो. ती आपली शिळी भाकरी आणि काय चटणी भाकरी असेल ती निवांतपणे आता खायला बसणार असतो. काही नाही, त्याच्या मनामध्ये काही विचार नसतात, काय नसतात. एकदम न्यूट्रलाइज, म्हणजे न्यूट्रल झाला माणूस असतो तो. आणलेली भाकरी खायची, निवांत चालायचंय पुढे. भाकरी सोडणार तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी एक मोटरसायकलवाला येतो. मोटरसायकल स्वार येतो आणि गाडी उभी करतो आणि म्हणतो, अरे वा वा वा, बरं झालं तुम्ही इथं गाठ पडलात. अहो, आमच्या आजोबांचं श्राद्ध आहे आज. मला नाही का आज अन्नदान करायचं होतं. मी माणूसच शोधत होतो. बरं झालं तुम्ही या ठिकाणी सापडलात. तुम्ही एक काम करा, थोडं थांबा. मी आता काय करतो, आता जातो आणि तुम्हाला खीर आणि पुरी घेऊन येतो. तुम्ही इथंच थांबा. आता जेवू नका, आता जेवायचं थोडं बंद करा. भिकाऱ्याला वाटलं, बरं झालं बाबा, खीर आणि पुरी येणार आहे. कोणीकडून दिवस उगला काय माहित आज. त्या भिकाऱ्यानं ती भाकरी आणि भाजी खायची बंद केली आणि ज्या दिशेनं तो मोटरसायकल स्वार निघून गेला होता त्या दिशेला टक लावून बघत बसला. पोटामध्ये कावळे ओरडत होते. 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, पण तो माणूस काही परत आला नाही. शेवटी वैतागून पोटामध्ये कावळे ओरडायला लागले ना. आणि मग भिकाऱ्यानं परत ती भाजी आणि भाकरी आपली सोडली आणि खायला सुरुवात केली. मित्रांनो, अगोदर त्या भाजी आणि भाकरी खाण्यामध्ये जो आनंद होता, जी चव होती, ती सगळी चव निघून गेली होती. का? या खीर आणि पुरीच्या आशेनं भिकाऱ्याजवळ असणारी ती भाजी आणि भाकरी, ज्या भाजी आणि भाकरीचा आनंद, आस्वाद भिकारी अगोदर घेत होता, याच्या आश्वासनामुळं याच्यापेक्षा काहीतरी चांगलं मिळणार आहे या आशेनं त्या भाकरी आणि भाजी मधला आनंद तो गमावून बसला होता. त्याला भाकरीची चव लागणार, त्या भाजीची चव लागणार. शेवटी त्यानं ती भाकर भाजी खाणं बंद केलं. मित्रांनो, असंच होतं आपल्या जीवनामध्ये. वर्तमानामध्ये जो आनंद आहे, आपल्या हातामध्ये जे आहे त्याच्यापेक्षाही आपल्याला काहीतरी नवीन हवं असतं, त्याच्यापेक्षाही चांगलं हवं असतं, त्याच्यापेक्षाही भव्य दिव्य हवं असतं, पण ते आपल्याला काही मिळत नाही. त्यावेळी वर्तमानामध्ये जे आपल्याकडं आहे त्याचाही आनंद आपण गमावून बसतो की नाही. म्हणून या कथेतून बोध हाच घ्यायचा आहे, आशा आकांक्षा नक्की असायला हव्या, पण ज्यावेळी हीच आशा हीच आकांक्षा हतबलतेचं रूप घेते ना, त्यावेळी आपण वर्तमानातला सगळा आनंद गमावून बसतो. हे खरं आहे. आपल्याला कुठं आशेचा किरण दिसला ना तर आपण आनंद मानला पाहिजे, पण जर तो विझला ना तर त्या क्षणाला सुद्धा आपण आहे त्या वर्तमानाचा आनंद आपण घ्यायला पाहिजे.
हेच ही बोधकथा आपल्याला शिकवते. धन्यवाद.